नुकतीच 10वी पेसापालो विश्वचषक स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत सौदळा मराठमोळ्या श्याम मिरगे याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली। यावर्षी प्रथमच भारतात पुणे येथे पेसापालो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र मंडळ क्रीडा स्टेडियम पुणे येथे करण्यात आले। या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघासाठी त्याने उत्कृष्ट कामगिरी करत ब्रॉन्झ मेडल पटकावण्यात यश मिळवलं। भारत, स्वीडन, स्वित्झर्लंड, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूटान हे देश या स्पर्धेत सहभागी झाले। श्री शिवाजी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती येथील हा विद्यार्थी आहे। मी पांडुरंग भगवंतराव मिरगे, श्यामचे वडील श्याम मिरगेचे। श्यामनं जे पेसापोलो या गेममध्ये कांस्य पदक मिळवलं, पुण्याला झालेल्या टीममध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलं, गावाचं नाव उज्ज्वल केलं, सर्व मिरगे परिवाराचं नाव उज्ज्वल केलं। अमरावतीले शाळेत जो कृषी विद्यापीठात जो त्यांनी शिक्षक लोकांनी जे मार्गदर्शन केलं ते त्याचं मोलाचं मार्गदर्शन त्याला मिळालं, त्यांचे मी आभार मानतो। आणि या देशाचं नाव त्याने उज्ज्वल केलं, कांस्य पदक मिळवलं, त्याबद्दल त्याला शुभेच्छा देतो। असंच गावाचं आणि देशाचं सर्व नाव उज्ज्वल करू हीच त्याला सदिच्छा भेट। मी विनोद वासुदेवराव मिरगे, राहणार सौंदळा, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। आमचे भाऊ पांडुरंग मिरगे पोलीसमध्ये आहे, अकोटला राहतात। त्यांचा मुलगा श्याम मिरगे याला पूर्वीपासून खेळायची आवड होती। त्याचे वडील पण खेळात भाग घेत असत। जय बजरंग व्यायामशाळा कुंभारीची शाखा होती बिरकळ साहेबाची, त्याच्या मार्गदर्शनात वडिलांनी पण व्यायामशाळा चालवली, मुलांनी व्यायाम केला, त्यामुळे त्याचा खेळाकडे कल आला। आणि त्या अधिक आता त्याला आवड असल्याच्या मित्र इथे भेटले आणि व्यायामाची सुरुवातपासून आवड, तर त्याचा खेळाकडे जास्त कल आला। त्यानं पेसापोला हा जो खेळ आहे, आंतरराष्ट्रीय खेळ आहे, त्यानं अगोदर महाराष्ट्रात, छत्तीसगडमध्ये असे हे झाले, त्यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं व आता त्यानं पुणे येथे झालेल्या आहे महाराष्ट्र मंडळ पुणे येथे झालेल्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं व त्यानं ब्रास पदक मिळवलं व चांगली चमकदार कामगिरी केली। याबद्दल मी त्यांचे शिक्षक, शिवाजी कॉलेज अमरावतीचे शिक्षक वृंद, तसेच व्यायामशाळेचे संस्थापक आदरणीय तुकारामजी बिरकर साहेब, त्यांचे आई वडील यांचे आभार मानतो व श्याम हा अशीच आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती करू अशी अपेक्षा करतो। तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कोणाला द्याल? मी माझ्या यशाचे श्रेय प्रथमच माझ्या आईवडिलांना, माझ्या मित्रपरिवारांना, ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली। त्यानंतर आमच्या कॉलेजचे शिवाजी संस्थेचे प्राचार्य देशपांडे सर, आमच्या कॉलेजचे प्राचार्य मॅडम पारसागड मॅडम, त्यानंतर डांगे सर, जिमखाना प्रभारी नितीन इंगोले सर, धीरज कदम सर व त्यानंतर अमोल आगरकर सर, त्यानंतर जे मला वेळोवेळी मदत करत राहतात, ज्यांचे मार्गदर्शन लाभलेले असतात, ते म्हणजे NSUचे अमरावती जिल्हाध्यक्ष संकेत कुलट सर। पेसापालो राज्य व राष्ट्रस्तरीय रौप्य पदक विजेता श्याम मिरगे याची वरिष्ठ गट भारतीय संघात निवड झाली आहे। या स्पर्धेसाठी श्याम मिरगे याने आसाम, राजस्थान, छत्तीसगड येथील आंतरराष्ट्रीय शिबिर यशस्वीरित्या पार पाडत भारतीय संघात आपली जागा निश्चित केली होती। विशेष म्हणजे या शिबिरात संपूर्ण भारतातून 112 खेळाडूंनी सहभाग घेतला। गेल्या वर्षी झालेल्या आशिया पेसापालो स्पर्धेत श्यामचा समावेश भारतीय संघात करण्यात आला। यावेळी श्याम मिरगे याचे अमरावती जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।